ते परकीय आक्रमण या ठिकाणी झालेली होती आणि परकीयांची सत्ता आलेली होती, म्हणून परमेश्वराकडे मागणीच केलेली होती महाराज. कशाची मागणी केली होती? हे हिंदवी स्वराज्य व्हावे हेतू श्रींची इच्छा, मातोश्रींची इच्छा आणि पिताश्रींची इच्छा. राजांच्या माता पित्यांनी म्हणजे जिजाऊनी आणि शहाजी राजांनी परमेश्वराकडे अपेक्षा केली आणि हे मागणं पदरात पडलंय. कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. सहज घडलं नाही महाराज, खूप त्रास जीवनामध्ये सहन करावा लागला. या अभंगाद्वारे आज तुकोबराया मागणी प्रकट करतात. ऐका, जीवनात कुणाला काय नको असतं, प्रत्येकाला काही गोष्टी हव्याच असतात, पण संतांचा जर विचार केला ना तर संत कधीच स्वहिताचं मागत नाहीत, मागतात ते देवाचं आणि जगाच्या कल्याणा संतांच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे. परोपकारासाठी संतांची मागणी असते, स्वतः काहीच मागत नाहीत. अहो, देवाने हात जोडून संतांच्या समोर उभा राहावं आणि विनंती करावी, काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा म्हणल्यावर संत कशाचं मागतात मायबाप? स्वतःच्या हिताचं अजिबात नाही, जगाच्या हिताचं आणि जगाच्या कल्याणाचं मागतात. अशीच मागणी या मातीमध्ये एका मातेने केली. मोठा प्रचंड विचित्र होता तो काळ, ज्या काळामध्ये 5 सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थै 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 नाचत होत्या. अरे गावाची गावं पेटली जात होती, गावाची गावं लुटली जात होती, लुटलं जात होतं सर्वस्वानी, लुटली जात होती माय माऊलीची अब्रू. कोण वाचवेल समाजाला याच्यातून? काय होईल समाजाचं? अशा वेळी माय जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर आहेत. गडाच्या खालून खबर यायची, फलाण्या पाटलाची सून उचलली, अन्याय अत्याचार केल्याने कापून फेकून दिली. जिजाऊंच्या तळपायाच्या मस्तकाला जायची, पण करावं काय? या मराठी मनगटामध्ये बळ आहे, पण ते बळ चाकरी करतंय मुघलशाहीची, ते बळ चाकरी करतंय आदिलशाहीची. मनामध्ये राग 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 करावा. आणि हे सगळं पाहत असताना एके दिवशी मा जिजाऊ पूजेला बसलेल्या, त्या शिवाई देवीची पूजा चालू आहे आणि तेवढ्यात त्यांच्या कानावरती शब्द पडले, आई ग आई आई वाचवा. आवाज द्या थोडा, इकू द्या. वाचवा, हा हैवान मला उचलून नेतो, माझ्यावरती अन्याय अत्याचार करतो. माझी जाऊ तटकन उठल्या आणि दिंडी दरवाजाकडे धावत धावत निघालेले आहेत. पण त्यांच्या विहीनबाई लक्ष्मीबाई आडव्या आल्या. आडवा हात केला, कुठे जाता वहिनीसा? या अवस्थेमध्ये तुम्ही गड उतार होणं तुमच्यासाठी आणि तुमच्या पोटातल्या बाळासाठी चांगलं नाही. तुम्ही गड उतार व्हायचं नाही मासाब. जिजाऊ म्हणतात, जाऊ दे ग बाई, मी जर गेले नाही ना त्या कोवळ्या जीवाची अब्रू वेशीला टांगली जाईल ग बाई. हे कुत्रे लांडगे लचके तोडतील, मला जाऊ दे. लक्ष्मीबाई म्हणतात, अहो 8 दिवस झाली तरणी तांडी पोट गावात नांदायला म्हणून आली आणि पाणी आणायला का पानोट्यावर गेली. त्याच वेळेस तिच्यावर पडली त्या हैवानाची नजर. भरलं तिचं रूप, तिचं सौंदर्य त्याच्या मनामध्ये भरलं. टाकला हात, उचलली टाकली घोड्यावर आणि भोगली रानो माळ. मातीचा कण निकन शहरला हंबरला, हंबरला फोडला. पण धावून येईल ते कोण? वाचवेल ते कोण? तिचा दादला धावून आला वहिनी साहेब. पण त्याच वेळेस निघाली त्या हैवानाची लखलखती शमशेर. सरसप सरसप वार झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात उभा झाला मासा. कुणा कुणाची अब्रू वाचवणार? कुणा कुणाच्या प्राणाचं रक्षण करणार तुम्ही? मासाहेबांनी निमूटपणे सहन केलं आणि सरळ शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाई देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि देवीला गयावया करू लागल्या. अगं बये, कधीपर्यंत या माय माऊलीवर अत्याचार होत राहणार आणि आम्ही उघड्या डोळ्याने पाहत राहणार? आम्ही स्वतःला पुण्य परगण्याची राणी म्हणून घ्यावं आणि रयतेवर आणि माय बापडीवर होणारे अन्याय उघड्या डोळ्याने पहावे. असलं कम नशिबी राणी पण आमच्या नशिबी आव का? आणि जिजाऊ बसलेले आहेत सदरेवरती. तेवढ्या ते घेर धावत धावत आलेला, अंगाने घामाघूम झालेला, अंग घामाने डबडबलेला. मुजरा मासाप मुजरा. जिजाऊंच्या काळजात धसकन झालं. जिजाऊ बोलतात, सांगा झालं काय, पटकन बोला. आणि हेर सांगू लागला, मासाप
तुमचे वडील लखोजीराव जाधव सोबत अचलोजी रघोजी आणि यशवंतराव त्या देवगिरीच्या किल्ल्यावर बादशहाला कुर्निसात करायला गेले मासाब, पण त्याच्या पोटातलं काळ बेर कळालं नाही. बादशाह दरबारातून उठून गेला. त्या हैवानांच्या तलवारी निघाल्या आणि भर दरबारात तुमच्या माहेरच्यांची कत्तल झाली मासाब, तुमच्या वडिलांची, तुमच्या 2 भावाची आणि कोवळ्या वयातला भाचा यशवंतराव यांच्या रक्तानं देवगिरी नाहून निघाला मासाब, नाहून निघाला. आता मात्र मासाहेबाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली. अरे ज्या जाधवरावांनी उभी आपली आयुष्य त्या देवगिरीसाठी खर्च केलं आणि त्याच देवगिरीने त्यांचा घात केला, मा जिजाऊने अन्नाचा त्याग केला. लक्ष्मीबाई बोलतात, अहो स्वतःचा नाही, पोटातल्या बाळाचा विचार करा, अन्नाचा त्याग करू नका. जिजाऊ म्हणतात, आम्हाला काही खाऊ वाटत नाही, आम्हाला अन्नाचा घास मुखाकडे जात नाही. आणि काही बोलणार तो दुसरा हेर धावत धावत आलेला. मासाब अन्याय झाले मासाब, घराण्याची आबरू बातली गेली मासाब. जिजाऊ म्हणतात, बोला लवकर सांगा. आणि हेर सांगू लागला, मासाब खेळोजी राजांची धर्मपत्नी या भोसले घराण्याची कुलवधू त्या पंचवटीवर स्नाना करता गेली मासाब, आणि त्या महावत खानाची नजर तिच्यावरती पडली आणि दिवसा ढवळ्या घोड्यावर टाकून उचलून नेली मासाब, उचलून नेली. मासाहेब ताडकन उठल्या, धावत धावत दिंडीदर त्या शिवनेरी किल्ल्याच्या शिवनेरी देवीच्या मंदिरामध्ये गेल्या आणि त्या देवीला गाराणं मांडलं. अगं बाई, या महाराष्ट्रातल्या आणि या स्वराज्यातल्या लेकीची आबरू वेशीला टांगली जाते, तुला पाहवत तरी कसं? आणि मागणी मागितली काय? हे अंबिकेरन चंडिकेवर दायिनी वरदान दे, उन्मत्त ही सिंहासने चिर फाडण्या माझा पुत्र दे. माझ्या उदरामध्ये असा पुत्र घाल जो हे अन्याय अत्याचार संपुष्टात आणेल आणि साळीमाळी कोळी आवाड शिंपिता बोली महार मांग चामार कुमार मुसलमान मराठा 18 पगड जातीचं 12 बलुतेदाराचं स्वराज्य निर्माण करेल असा पुत्र या उदरामध्ये घाल. आणि कारण मानलं माय बाप. जुलूम हाहाकार मातला धावून तू ये, जुलूम हाहाकार मातला धावून तू ये. जागी होई, जागी होई, जागी होई, जागी होई, धावत बाई, धावत बाई, बराबर जागी
देवीने कल दिला आणि 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला. दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती 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 शिवनेरीवर शिव जन्मला शिवनेरीवर शिव जन्मला राजाचा अधिपती राजाचा अधिपती जय शिवराय. रक्षणासाठी त्याने केलं एक होतात रक्षणासाठी वा वा वा. आशीर्वाद आणि तो राजा जन्माला आला मायबाप आणि राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. उपकार मा जिजाऊंचे झाले. मा जिजाऊ जर नसत्या तर वेळ विचित्र आली असती मायबाप. जिजाऊ तुम्ही नसता तर नसती राहिली दारी तुळस. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसते राहिले मंदिरी कळस. जिजाऊ तुम्ही नसत्या तर नसतं राहिलं कुंकू कपाळी. जिजाऊ तुम्ही झाल्या नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या लेकी बाळी. उपकार माझी जाऊनचे झाले. धन्य धन्य देवी जाई शिवराया बेबी आई धन्य धन्य देवी जाई शिवराया बेबी आई रे मुझे मुद्रा माना जिजाऊंनी असा राजा दिला मायबाप जेने हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि तुमचं आमचं अस्तित्व अबाधित माझी राहिलं. जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जय हो. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा जानता राजा रयतेचा राजा जानता असा सुंदर राजा दिला मायबाप. जिजाऊंचे तुमच्या आमच्यावर एवढे उपकार आहे
या शरीराचे कातडीचे जोडे करून जरी जिजाऊंच्या पायात घातले तरी उपकार फिटत नाही. विठाला विठाला. जिजाऊंनी त्या देवीकडे मागितलं तरी काय महाराज, हे हिंदवी स्वराज्य व्हावं असा पुत्र माझ्या उदरामध्ये दे, शिवाचा अंश माझ्या पोटामध्ये घाल, त्याचं नाव देईल, तुझं नाव त्याला देईल देवी. आणि म्हणून शिवाई देवीवरूनच शिवाजी महाराज. विठाला विठाला विठाला. तसं देवाकडे मागायचं, पण काय मागायचं हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. हे दान दे ग देवा, 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 हे दान दे ग देवा. मागितलं पण हे चिदान देगा देवा. आणि इतर काही नको. चकारात्मक शब्द आहे महाराज. चकारात्मक शब्द काय दाखवतो, एक विशिष्ट वस्तू दाखवतो, त्यापेक्षा अन्न नाही. लेकराला जर म्हणलं चला दुकानात नेलं महाराज, आणि मग तो दुकानदार 4-5 ड्रेस पुढे टाकतो, मग त्यातला जो सगळ्यात भारी आहे तोच त्या लेकराला आवडतो. हे केवढ्याला दिला, ते म्हणतात 2000, हा 900, हा 1300. त्याला म्हणलं कोणचा घ्यायचा, ते म्हणतो हेच. जसं हेच अन्य नाही तसं इथं दान संत मागतात, पण हेच कोणतं, तुझा विसर न व्हावा. का हो तुकोबर आहे, देवाचा जर विसर पडला तर नेमकं काय नुकसान होईल. विसरली तया महाराज म्हणतात विसरले तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या. मग किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित, ही फजिती होऊ नये म्हणून देवाचा विसर नाही पडला पाहिजे. संतांना विसर पडतो का, पडतो, पण देवाचा नाही. विषयी विसर पडिला निशेष, मग अंगी ब्रह्मरस ठसावला. संतांकडे विसर आहे तो विषयाचा, आणि तुम्हाला आम्हाला विसर होतो देवाचा. म्हणून दुर्दैव. विठ्ठला विठ्ठला. म्हणून मागणी मागतात तुकोबऱ्या, हे चिदान देगा देवा. देवा माझ्या जीवनामध्ये एवढंच दान दे, काय, तुझा मला विसर होऊ देऊ नकोस, तुझा विसर न व्हावा. तुकोबा जर तुमची एवढी मागणी मान्य केली, काय कराल हो? गुण गाईन आवडी, गुण गाईन आवडी, गाईन आवडी, गुण
म्हणतात, देवा हा जर मला जन्म पुन्हा प्राप्त झाला, मला जर दान दिलंस, हे दान दिलंस, तर मी काय करेल? गुण गायीन आवडी. देवा तुझं मी गुणगान करेल, हेची माझी सर्व जोडी. माझ्या जीवनामध्ये मला हेच कार्य करायचं. काय? देवाचं गुणगान करायचं. माणसं काय करतात माहितीये का? माणसाचंच गुणगान करतात. आणि कशासाठी? माल. विठ्ठला विठ्ठला गुण गावेत तर कुणाचे गावेत महाराज? मानवाची कीर्ती गायची नाही, देवाची कीर्ती गायची. कीर्ती मानवाची गाऊ नये. म्हणून संतांनी देवाविषयी मागितलं आणि देवाचंच गुणगान करण्याकरता मागितलं. का? देवाचं गुणगान जर गायलं ना महाराज, काय होतं माहितीये का? आयुष्यातल्या पीडा नाहीशा होतात. हा जर ब्रह्मानंदन ब्रह्मरस जर घेतला, मग त्याने पीडा नष्ट होते. ब्रह्मरस घेई काढा तेने पीडा वारेल. म्हणून देवाचं गुणगान करायचं. आणि गुणगान दुसरं करायचं कुणाचं महाराज? त्या राजाचं गुणगान करायचं. का? राजा जर झाला नसताना तर असे कीर्तन सप्ताह सुद्धा करायचं आम्हाला भाग्य मिळालं नसतं, प्राप्त झालं नसतं. राजाने काय केलं महाराज? असे छोटे 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 मावळे गोळा केले आणि बाल शिवबाला घेऊन जिजाऊ त्या पुण्याच्या लाल किल्ल्यामध्ये आल्या. लाल महालामध्ये हळूहळू हळू बाळ शिवबा लहानाचे मोठे होऊ लागलेले आहेत. आणि मोठे होऊ लागले तर जिजाऊने आवाहन केलं सगळ्यांना, या पुण्यामध्ये या, पुण्यामध्ये येऊन वस्ती करून राहा. तिथं गेल्यानंतर पाहिलं तर पुन्हा ओसाड पडलेलं होतं. त्या पुण्याच्या छाताडामध्ये एक पहार रवलेली आहे, त्याच्यावरती तुटकी चप्पल फुटकी कवडी अडकलेली आहे. आणि त्या रायारावाने असा शाप दिला, या पुण्याच्या ठिकाणी कुणी जर येऊन राहिलं तर त्याचा निर्वंश होईल, त्याचा वंश शिल्लक राहणार नाही. आणि असा शाप मिळाल्यामुळे गावातली सगळी रयत परागंदा झाली होती. जिजाऊंनी आवाहन केलं आणि शिवरायांना सांगितलं, शिवबा उपसा ती पुण्याच्या छाताडात रोवलेली पहार, मुरार जगदेव या आदिलशाहीचा सरदार त्याने ती पहार रवली होती मैबाप. शिवबा पुढे गेले आणि पहारीला हात लावणार तेवढ्यात एक वयोवृद्ध म्हातारा, नग 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 राज, त्याला हात लावू नका राज, तुमचा निर्वंश होईल. जिजाऊ सामने आल्या आणि त्या इस्माला बोलू लागल्या, का हो आमच्या शिवबाने जर ही पहार उपसली तर निर्वंश होईल? हो मासाब, होऊ दे, आमचा निर्वंश झाला तर उपटा ती पहार. शिवबांनी ती पहार उपसली आणि फेकून दिली. आणि पहिल्यांदा अंधश्रद्धेला तडा जिजाऊने आपल्या जीवनामध्ये दिला. आपल्या वंशाचा दिवा विजेल याची देखील त्यांनी तमा बाळगली नाही. अंधश्रद्धा झुगारली मायबाप. आणि जिजाऊ तिथं राहतायत पण रयत काही गावात येतच नव्हती. का? कारण त्या भूमीमध्ये नुसती पहार रवली नव्हती, तर गाढवाचा नांगर फिरवला होता. आणि त्या गाढवाच्या नांगराने ती भूमी नांगरल्यामुळे अपवित्र झाली होती. इथलं अन्न कुणी खाल्लं तर त्यांचं वाटोळं होईल असा श्राप दिलेला होता. जिजाऊ यांना अंधश्रद्धा मान्य नव्हती मायबाप. जिजाऊ म्हणल्या, या रयतेला आवाहन केलं, ही भूमी सुद्धा पवित्र करता येते. कशी पवित्र करायची मासाब? गाढवाचा नांगर फिरा म्हणून अपवित्र झाली ना, सोन्याचा नांगर इथं झोपायचा महाराज. आणि सोन्याच्या नांगराने ही भूमी नांगरायची. राजाला आवाहन केलं, नांगर जुंपला आणि राजांच्या हातात कासरा दिला. सोन्याचा नांगर जुंपला राजानं, सोन्याचा नांगर जुंपला राजानं, शेवंत्याची जोडी, मंगळ्या शेव
राजानं सोन्याचा नांगर जुंपला, सोन्याच्या नांगराने ती भूमी पवित्र केली, पुण्यवान झाली. आणि नंतर रयत तिथं राहायला आली. मायबाप एक 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 मावळा राजांनी गोळा केला आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. महाराज मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. मुठभर मावळे घेऊन लढला, तो दुश्मनाला भिडला. अरे अफजल खान काय त्यानं सिंहाला बिफाडला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. वंदन वीर शिवबाला, वीर शिवबा संभाजी राजाला. हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, लढले मावळे राष्ट्राचं सोन केलं. लढले मावळे रणी मैदानी झुंजला, कधी मागे नाव सरला. रणी मैदानी झुंजला, कधी मागे ना सरला. जरी काला कोणी मोर, चारी मुंद्या चित्त केला. करीतो वंदन, करीतो वंदन, करीतो वंदन मी कुल दैवताला, वीर शिवबा संभाजी राजाला. वीर शिवबा, वीर शिवबा संभाजी राजाला. शिवबाला, वीर शिवबा राजाला. हिंदवी स्वराज्य माझ्या राजाने स्थापन केलं. मायबाप छोटे 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 मावळे बालवीर गोळा केले आणि हळूहळू एवढा मोठा लावा जमा निर्माण झाला. एक 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 किल्ला करत 350 किल्ले राजाने स्वतःच्या ताब्यात घेतले आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. झालं कशावर? मा जिजाऊची पुण्याई फळाला आली आणि म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. जिजाऊंची मागणी परमेश्वरांनी मान्य केली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा पुत्र त्यांच्या चरणाला दिला, त्यांच्या सेवेसाठी दिला. मागणी होते महाराज, पण समाज हिताची मागणी करायला पाहिजे. तुम्हाला आम्हाला जर देव दिसला तर आम्ही काय मागू? न लगे मोती धन संपदा, 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 नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा, नलगे मोती धन संपदा. ओ नलगे मोती धन संपदा, पंत संगते ही गाता. नलगे मोती धन संपदा, पंत संगते ही गाता. काही लागत नाही. न लगे मुक्ती धन संपदा किंवा आणि संपदा, मुक्ती लागत नाही देवा.
आणि आम्हाला संपदाही लागत नाही. काय पाहिजे? संत संग देई सदा. संतांचा संग पाहिजे मायबाप. संतांच्या संगतीचा काय परिणाम होतो? अहो, आल्या माणसाची वाट अडवणारा आणि सोन्या नाण्याचं दागिन्यासाठी त्यांची मुंडकी छाटणारा वाल्या कोळी, अशा वाल्या कोळ्याच्या जीवनामध्ये एका महान संतांची भेट झाली महाराज. आणि मग वाल्या त्याच्यावर धावला. धावल्याबरोबर ते म्हणले, ए काय करायलास तू? काही नाही म्हणे, तुझ्याकडे क्या आहे तो माल निकाल. कोणाला म्हणे? नारदजीला. ते म्हणले, माल? आमच्याकडे हे तंबोरा आहे म्हणले. ते म्हणलं, हे तंबोरा माया काय कामाचा? पैसे काढ म्हणे. पैसे? अरे कशासाठी पैसा कमवतोस? माझ्या लेकरा बाळांकरता. पाप करून ते लेकर बाळ तुझे भागीदार होतील का तुझ्या पापामध्ये? ते मला, मग त्यांच्यासाठी तर करतो, जा मला विचारून ये. आणि मग विचारायला गेले तर वाल्याला त्याची आई म्हणली, तू आम्हाला कसा जीव घालतो, वाढवतो काही माहित नाही. आम्ही लहानाचं मोठं केलं, तू तुझं कर्तव्य करायला, मायबापाला सांभाळायला. पाप कर्म करतो का चांगलं करतो याच्यात आम्ही भागीदारी नाही. डोळे उघडले महाराज. बायकोचं इथेच उत्तर मिळालं. आणि मग धावत पळत आला आणि मग नारदजीच्या चरणावरती लागला आणि विनवणी करू लागला, आता मला या पापातून मुक्त करा. म्हणले, ठीक आहे, मी जो मंत्र सांगतो तो मंत्र म्हण. काय होता मंत्र महाराज? काही नाही, राम राम म्हण म्हणले. त्यांनी कधी जीवनात राम राम केलंच नव्हतं. मारा महाराज म्हणायला लागलं ते. नारदजी म्हणले, असंच म्हण. काय? मारा मारा. मग मारा मारा यही मंत्र, उसके अंतर भेदा, वाला का वाल्मिक हुआ, जब भेटी भई नारदा. नारदासारख्या संतांची भेट झाली की वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. आणि केवढी महती केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी, केले रामायण रामाजी. रामाची कीर्ती वाढली गहाला, कीर्ती वाढली गहाला, संताची भेट जीवनामध्ये झाली. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामादी. अरे प्रभू रामचंद्राचा जन्म होण्याच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं. एवढी महती प्राप्त होते कशाने? एका संताची संगती प्राप्त झाली तर. ऐका महाराज, संत संग एवढा महत्वाचा आहे. माणसाला जशा प्रकारची संगती प्राप्त होते ना, तशी माणसाला गती प्राप्त होत असते. संत संग देई, संत संग देई, संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. अनिक प्रभाई घालू नको, चांगल्याच्या संगतीत राहिलं तर चांगले विचार मनामध्ये येतात. चांगले विचार मनामध्ये आले तर चांगली कृती घडते आणि चांगल्या कृतीतून चांगली गती प्राप्त होत असते. उद्धार संघाचा महिमा, उद्धार संघाचा महिमा,
बरोबर आहे ना? पतन उद्धार संघाचा महिमा आणि त्याच्यावे अधमा वाईटाची संगत करायची नाही. नाही तर तुम्हाला सांगतो चांगल्याने चांगल्याची संगती करावी, चांगल्याने वाईटाची संगती करायची नाही. एकदा काय झालं महाराज, चांगला वाईटाच्या संगतीत गेला. अहो इतका कणकर आणि मजबूत असतो काय, हिरा. हिरा हिऱ्यावर जर घणाचा घाव घातला ना, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घनी तोची मोल पावे करा करुणीचा होय चुरा. तुम्ही घणाच्या घावाने न फुटणारा हिरा सुद्धा वाईटाच्या संगतीत गेल्यावर ढेकणाचा संग हिरा तो भंगाला. जय हो. संगवाडीला साधू जाईचा. संगवाडीला साधू जाईचा. ढेकणाचा संग हिरा तो भंगाला. संगवाडीला साधू जाईचा. संगवाडीला साधू जाईचा. ढेकणाच्या संगे हिरा तो बंगला कुसंगे नाडला साधू जैसा. म्हणून जशी संगत तशी रंगत असते जीवन. पैसाचा चोरा पासी पैसा होय मोहा. एकाची चिंधी मन धावे. एकाची चिंधी मन धावे. तैशीचे होय मोती ढेकणाची चिंधी मन धावे. एकाची चिंधी मन धावे. चोराच्या जर संगतीत राहिलं, चोराच्या तैशीच होय बुद्धी, चोट्टीच बुद्धी होती महाराज. आणि देखताची चिंदी, कपडा नाही चिंदी, मन धावे. मन जात त्याच्यावर का, विचार तसे झाले. एक सुभाषितकार म्हणतात, पाण्याचा थेंब वरून जर पेटलेल्या चुलीवरच्या तव्यावर तापलेल्या पडला, काय होईल महाराज? थेंब पडणं जळून जाणं. संतप्ता ऐशी संस्थितस्य पयसो नामापी न ज्ञायते. पण मुक्ताकारतया आता देव नलिनी पत्र स्थितम राजते. पण तोच जर पाण्याचा थेंब कमलपत्रावरती म्हणजे कमळाच्या फुलावर किंवा पानावर पडला तर मोत्यासारखा चमकतो नाही. स्वत्या सागर शुक्ती मध्यपतितम तन मौक्तिकम जायते. तो जर स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचं मोतीच होतं आणि राजाच्या मुकुटात त्याला स्थान प्राप्त होतं. प्रायेण अधम मध्यम आणि उत्तम गुणा संवास तो जायते. त्याला अधम उत्तम आणि मध्यम जसा संवास लागतो तशी त्याला गती प्राप्त होते. म्हणून जीवनामध्ये संगती विचारपूर्वक करा. विठ्ठला विठ्ठला. म्हणून ऐका, चांगल्याच्या संगतीत राहिलं तर चांगलंच होतं महाराज. राजे चांगले होते, त्यांच्या सोबतीत मावळे आले, चांगलेच झाले. आणि झालं काय, हातामध्ये तलवार घेतली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन. हाती तलवार घेऊन रणी भिडला जाऊन. केली मुघलशाही नष्ट. माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराज. 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 हे माझ्या राजाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या शोभाने घेतलेत कष्ट म्हणून घडला या महाराज. माझ्या शिवभावानी राजा आजवर नव्हता पाहिला. मावळ्याच्या साथीत लढला मातीत मुघलशाहीला. मावळ्याच्या साथीत गाडला मातीत मुघलशाहीला. मावळ्याच्या साथीत गाडला मातीत मुघलशाहीला. सुरवीर तो निर्भीड नाही झुकला कुणा पुढे. सुरवीर तो निर्भीड नाही झुकला कुणा पुढे. त्याचे विचार सर्वश्रेष्ठ.
माझ्या राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज माझ्या राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज माझ्या राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज माझ्या राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज माझ्या राजाने घेतले ते कष्ट हर हर राजा महाराज एकदा जोरदार टाळ्या महाराजांसाठी. राजाने हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. या राजासारखा राजा जगात झाला नाही अजून मायबाप. अरे स्वतःच्या घरची स्त्री नाही, पाहुण्यातली नाही, स्वराज्यातली नाही, परकीयाच्या क्षेत्रातली स्त्री आहे, दुश्मनाच्या घरातली स्त्री आहे, त्याला आईचा दर्जा देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कोणता प्रसंग आहे अहो, त्या कल्याणचा खजिना लुटला गेला आणि बाबाजी खजिना घेऊन दरबारात आलेले आहेत. दरबारात बस आल्यानंतर राजांना मुजरा केला. राज अमाप संपत्ती गावली राज, आता 32 मन सोन्याचं सिंहासन उभा राहणार राज. राजांना मुजरा केला आणि बाजूला झाले. सोन्याचे पेठार उघडले गेले. हिरे माणिक जड जवाहीर मोती हे सोन्या नाण्याने लदडलेली ती पेठार पाहिल्यानंतर एका मावळ्यांनी, 2 मावळ्यांनी एक पेटार समोर आणलं मायबा. आणि त्या पेटारामध्ये तो मावळा म्हणतो, राजा अजून एक तुम्हाला भेट वस्तू द्यावीशी म्हणतो. काय? उघडा पेटार. आणि पेटार उघडल्या बरोबर सुंदर लावण्यवती अशी कन्या, एक स्त्री त्याच्यामधून उभी राहिली. अरे कोण होती ती? तो कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद, त्याचा मुलगा मुल्ला वाहावा त्याची पत्नी, म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून होती. पण तिला पाहिल्या बरोबर काय लावण्य होतं मायबाप. राजे थक्क झाले. थक्क झाले राजा शिवाजी, हो थक्क झाले राजा शिवाजी, रूप युवतीच बघून. आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केली सुभेदाराची सून, आई मनोनी परत केले सुभेदाराची सून, आई मनोनी परत केले सुभेदाराची सून. अरे काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या रात्री चमकत होतं तिच्या रूपाचं ऊन. अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून. अरे त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला, राजा तो शिलवान, राजा तो शिलवान. अरे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, हे आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान, होते हिंदू मुसलमान. आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. राजाने कधीही कुठल्याही धर्माचा द्वेष केला नाही महाराज. तुम्ही आम्ही स्वार्थासाठी राजांना विशिष्ट धर्माला जोडतो, त्यांचं श्रेष्ठत्व कमी करतो. विठ्ठला विठ्ठला राजांनी ज्या गडावरती देवाचं धार्मिक मंदिर बांधलं, त्याच गडावर कुठेतरी आपल्या मुस्लिम मावळ्या करता मशीद देखील बांधली. हे कार्य राजाचं होतं. राजाने कधी भेदभाव केला नाही महाराज. आता भेदभाव चाललाय कशासाठी? मतासाठी. विठ्ठला विठ्ठला असे महान राजे होऊन गेले. म्हणूनच माझ्या राजाला देवापेक्षा कमी किंमत नाही महाराज. अरे या महाराष्ट्रामध्ये किंवा या देशामध्ये एकही माझ्या राजाचं मंदिर नसेल, पण आज गावागावात आणि मंदिरात देव कुणामुळे जर बसलेला आहे ते जर विचाराल तर फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे बसलेला आहे. म्हणून माझ्या राजांना हिंदवी स्वराज्याचे दैवत म्हणतात. उगच नाही महाराज. कुणाला म्हणावं राजे शिवछत्रपती? अरे 19 फेब्रुवारी 1630 या महाराष्ट्राच्या मुशीत आणि जिजाऊंच्या कुशीत
उदयाला आलेला स्वराज्याचा शिवसूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे स्वतःच्या रक्ताचा अभिषेक त्या रायरेश्वराच्या पिंडीवर करून, इको द्या थोडं, स्वतःच्या रक्ताचा अभिषेक रायरेश्वराच्या पिंडीवर करून स्वराज्याची शपथ घेणारा क्रांती सूर्य म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे वयाच्या 16व्या वर्षी तोरणा जिंकून तोरण्याला स्वराज्याचं तोरण बांधणारा तारणहार म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे या महाराष्ट्रावर धावून चालून आलेल्या अफजल खानाचा त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी कोथळा फाडणारा नरसिंह होता म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे ही स्त्री म्हणजे हिंदूच्या देव्हाऱ्यातील देवता आहे आणि त्या देवतेच्या पदराला हात घालणाऱ्या रांजेच्या पाटलाचा चौरंगा करणारा राजा म्हणजे राजे शिवछत्रपती. अरे शेकडो मैल दूर जाऊन त्या दिल्लीच्या तख्तावरती त्या औरंगजेबाच्या दरबारात त्याला या महाराष्ट्राचं पाणी पाजून सही सलामत स्वराज्यात येणारा सह्याद्रीचा धान्यावा म्हणजे राजे शिवछत्रपती. माझे राजे फक्त राजे नाहीयेत, माझे राजे अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे. दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती 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 शिवबाचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. शिवाचे मावळे आम्हाला काय कुणाची भीती. जय जय भवानी जय जय शिवाजी. जय जय भवानी जय जय शिवाजी. छत्रपती नामचं दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचं दैवत छत्रपती छत्रपती नामचं दैवत छत्रपती. म्हणून शिवाजी महाराजांना दैवत म्हणतात. महाराज राजाचं मंदिर जगात कुठंच नाही, पण प्रत्येक हिंदुस्थानातल्या माणसाच्या तनामनात घर करून राहणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. अशा स्वराज्यामध्ये आणि अशा सुराज्यामध्ये माणसाचा जन्म झाला, याच्यातच मोठं भाग्य आहे अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाशी. देवा सुखानं जन्माला घालला. जन्म काही सुखाचा आहे का बरं? नाही. जन्मताना येताना अनेक यातना सहन कराव्या लागतात. सांगू गर्भीची यातना माझे भोगीता नारायण वा वा. माझं मूत्र झाला तुझं क्षणात सांगू गर्भीची यातना माझं भोगीता अशा भूमीमध्ये जन्म मिळण्याची अपेक्षा तुकोराय करतात, कारण या पुण्य भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला मायबाप, म्हणून तुमचं आमचं परम भाग्य आहे. कोणत्याच भूमीत जन्म झाला? अरे ज्या भूमीमध्ये संतांनी जन्म घेतला. अनेक संत, तुम्ही जर उत्तर भारतात जाल तर भगवंताची भूमी म्हटलं जातं, आणि महाराष्ट्राकडे याल तर संतांची भूमी म्हटलं जातं. त्या भूमीमध्ये तुमचा आमचा जन्म झाला. या भूमीवरती अनेक आक्रमण झाली हो. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य आहे ना, त्या स्वराज्यावर घात करू पाहण्यासाठी, त्या स्वराज्याचा घोट घेण्यासाठी आदिलशाहीचा एक दरबार आलेला आहे. महाराज मोठा दरबार भरलेला आहे, पण माझ्या राजांवरती साधू संतांचे उपकार आहेत, आणि ते उपकार वाया जातील का नारा? नाही नाही. मग नमन केलं संतांना. आदि नमन साधू संतांना. आदिनमन साधू संताला, साधू संताला, ज्ञानेश्वराला, एकनाथाला, संत तुकोबाला. शाहिराने साज चढविला, शाहिराने साज चढविला.
या महाराष्ट्रावरती खान घात घालून आलेला त्या अली आदिलशहाचा दरबार भरलेला आहे आणि दरबारामध्ये अली आदिलशहाची आई ती बडी बेगम आणि बडी बेगम त्या दरबारात बोलते, अरे हाय कोई माई का लाल जो शिवा को जिंदा या मुर्दा यहाँ तक कैद करलाय. पण माझ्या राजांवरती संतांचे उपकार आहेत आणि राजावर धावून यायची कुणाची हिंमत नाही. दरबार गपगार आहे माय बाप. चिडी चुप टाचणी पडेल आवाज येईल एवढी शांतता आणि चिडली बडी बेगम, अरे चुडिया पहन लो चुडिया. आणि तेवढ्यात एक आवाज उठला, हम जाएंगे वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे. अरे होता कोण तो? अफजल खान, रानवेड्या ताकदीचा, धार रिपार देहाचा, बलदंड शरीराचा, 7.5 फुटाचा, 64 बायकाचा धनी तो अफजल खान. अरे बलाढ्य ताकद होती अशी पहार हातामध्ये यावी आणि कर 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 वाकवावी अशा ताकदीचा अफजल खान आला माझ्या स्वराज्यावर धावून. पण राजांवरती साधू संतांचे आशीर्वाद आदिनवन साधू संताला एक नाताला ज्ञानेश्वराला एक नाताला. शाहिराने साज चढविला, शाहिराने साज चढविला. त्या अफजल खानाची पिंडी फिरलेली आहे तुळजापूर. अफजल खान तुळजापूरला आला आणि कृष्णाजी भास्कर आपल्या वकिलाला विचारतो, अरे कौन सी देवी है? आणि कृष्णाजी बोलला, खान साहब ये शिवा की कुलस्वामिनी तुळजा भवानी देवता, इसी की ताकत से वो लड़ता है. आणि बोलल्यानंतर अब देखते हैं ये तुळजा भवानी को कौन बचाता है. आणि खानाने त्या तुळजा भवानीची मूर्ती देवळाच्या बाहेर काढली माय बाप आणि वडाराला बोलवलं. अरे लळ 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 त्या मूर्तीचं तेज डोळ्यात भरावं अशी मूर्ती. पण वडाराला बोलवलं आणि त्या मूर्तीवरती घणाचा घाव घातला आणि मूर्तीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या माय बाप. तुकडे तुकडे केले. ती मूर्ती घेतली, जात्यामध्ये टाकली आणि दळली. त्या मूर्तीची रांगोळी केली आणि मग मस्त होऊन बोलतो कसा, अरे हाय कोई माई का लाल जो ये मिट्टी से फिर से भगवान को पैदा कर सके. राजांपर्यंत खबर आलेली आहे. काळपायाची आग मस्तकाला गेली. आता खानाला सोडायचं नाही. राजे झोपलेले आहेत पण निद्रिस्त अवस्थेमध्ये राजांना दृष्टांत झाला. आई भवानी स्वप्नामध्ये आलेली आहे. राजे या महाराष्ट्रावरती 2 पायाचा बोकड चालून आला. हा 32 दाताचा बोकड. याचा बळी आम्हाला हवा राजा, याचा बळी आम्हाला पाहिजे. राजे दचकून जागे झाले. दरदरून अंगाला घाम आलेला, अंग घामाने डबडबलेला. जिजाऊ बोलता, राजा हा खान मोठा क्रूर कर्म, कपटी गनिमी काव्याचा हा खान. हाच तो खान ज्याने तुमचे वडील शहाजी राजांना कैद केले. हाच तो खान ज्याने तुमचे मोठे बंधू संभाजी राजे कट केला आणि जीव घेतला. त्यांचा बदला घ्या राजे. खानाची गर्दन हाणा आणि त्याचं शिर आमच्या पायापर्यंत आणा राजे. आणि निघाले राजे. राजाने निरोप घेतला. दंडवत घातला भवानीला, तसंच आई जिजाऊला, माझी जाऊनच्या डोळ्यामध्ये घळघळ अश्रू आले. कसला बेहुदा वकुताना. पाणी आलं आईच्या डोळ्याला. विनवणी करते जिजाऊ, आई जिजाऊ त्या तुळजा भवानीला विनंती करते, देवी माझं लेकरू खानाच्या समोर जात आहे, त्याच्या पाठीशी उभा राहा. हे भवानी त्याला बळ दे. आणि राजांनी पत्र लिहिलं,
गनिमी काव्याचा शत्रू असेल तर त्याला गनिमी काव्याने सामोरं जाईल. माझे राजे नेता खान साहब, आप तो हमारे बड़े हैं, हमारे पिताजी के उम्र के हैं, हमारे चचा जान है. अरे कसला चचा जान, जीवाचा घोट घ्यायला आलेला, पण गनिमी कावा करता. हमारे चचा जान है, हमें आपका डर लगता है. बारीक बारीक हमें आपका डर लगता है. आप आइए, प्रतापगड पे आइए. आणि राजा त्याचं पत्र मिळाल्याबरोबर खान हसतो कसा. हमें डरता है, हमें डर रहा है. चलो प्रतापगड पे जाएंगे. आणि आला की महाराज खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान. खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी राजांच्या करामतीची. त्याची नाही जाणीव शक्तीची, जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करीन काय कल्पना युक्तीची, नदीर हाती करीन काय कल्पना युक्तीची, नदीर हाती नदीर हाती. आणि त्या शामियान्यामध्ये नक्षीदार शाळा उभा केलेला, हिरे जड माणिक मोती त्याला लावलेले, आणि मोठ्या गुरमीमध्ये तोऱ्या. खणडवलं तो डुलत आला, खणडवलं तो डुलत आला. सय्यद बंड त्याच्या संगतीला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगली जीवा महाला. आणि पाहता पाहता राजाने खान समोरासमोर आलेल्या, आणि राजांना पाहून खान बोलतो कसा. आओ आओ शिवाजी राजे हमारे गले लग जाए. खान हाक मारी तो हसरी, राखू न नजारा गहरी. निरा निरा राजांची आणि खानाची गळा भेट झालेली आहे. आणि खानाने दगा केला की हो, राजांची मान आपल्या डाव्या बगल्यामध्ये दाबली. अरे खानाची मिठी म्हणजे बगर मिठी आहे. करकटून मान दाबली. राजांनी सोडवण्याचा प्रयत्न केला, सुटत नाही. राजाने तराटा दिलेला आहे, पण तेवढ्या खानाने कट्यार काढली आणि राजांवरती सक्तीशी वार केला. वार फुका गेला का, माझ्या राजांनी चिलखत घातलेला आहे. चिलखतावरून वार निसटला, आणि तेवढ्यामध्ये खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला. कटरीचा वार त्यानं केलं, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. तर आवाज झाला, चिलखत होता अंगाला, आवाज झाला, चिलखत होता अंगाला. राजे मान सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजांचं रक्त सासळलं, सास कुडमरला, पण जोरात तराटा दिलेला, कट्यार काढली आणि खानाच्या पोटात बसली. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. आणि राजांनी खानाच्या पोटामध्ये कटरीचा वार केलाय, आणि आपल्या वाघ नकांनी त्याचं टर 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 पोट फाटलेलं आहे. कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला, कटरीचा वार त्यानं केला. पोटामंदी बिचवा ढकललेला, टर टर फाडलं पोटाला, टर टर फाडलं पोटाला, टर टर फाडलं पोटाला. दगा केला खानाचा कोपावर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी, बाहेर आला जी. त्याला बडचे युद्ध
कृष्णेचा घात झाला मुसलमान लाविली गुलामीची ओवा गुलामी होवा मराठेशाहीचा मांडला थाट जोरदार टाळ्या महाराज. माझं हिंदवी स्वराज्य राजाने स्वतःचं रक्त सांडून उभा केलं, स्वतःच्या प्राणाची पर्वा नाही केली. आलेला वैरी तलवारीवर घेतला आणि तसाच मारला महाराज. राजांची तलवार बी काही साधी नव्हती. कोणची तलवार होती महाराज राजांकडं? होय रे पोरांनो, हा महाराज थाप द्या. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा साज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला धर्म रक्षणासी सदा सज भवानी झाली जुलूम करते